नमस्कार. शेत जमिनीचं प्लॉटिंग करायचंय किंवा घर बांधायचंय, मग वाट कसली बघताय? चला तर मग. आपल्या स्वप्नातील घराच्या पहिल्या टप्प्यासाठी कायदेशीर, पारदर्शक आणि अनुभवी सेवा हवा असणारं असं एकमेव ठिकाण म्हणजे विराज डेव्हलपर्स आणि इंजिनियर्स. इथे मिळणाऱ्या सर्व्हिसेस म्हणजेच बिगर शेती, गुंठेवारी, बांधकाम परवाना, जॉईंट व्हेंचर म्हणजेच जेवी, तसेच कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता करायची असेल तर अनुभवी टाउन प्लॅनिंग सर्टिफाईड इंजिनियर मिस्टर राजेश मालवणकर. तर एक वेळ यांच्या ऑफिसला नक्की व्हिजिट करा. विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्स. आमच्याकडे मिळतो अनुभव, पारदर्शक व्यवहार आणि वेळेचं भान. हेच आमचं वचन, काम आणि विश्वास. त्यासाठीच विराज डेव्हलपर्स अँड इंजिनियर्सचे मालक मिस्टर राजेश मालवणकर, सर्टिफाईड इंजिनियर. तर ह्यांचा पत्ता आहे फॉर्च्यून प्लाझा, बालाजी मंदिर समोर, प्रेम कमल अपार्टमेंट, ओरॅकल हॉस्पिटल जवळ, इचलकरंजी. संपर्क आहे 9881645103. इचलकरंजी महानगरपालिकेचा इंदोर स्वच्छता अभ्यास दौरा संपन्न. इचलकरंजी महानगरपालिकेचे सर्व नगरसेवक, नगरसेविका, महापौर उदय धातुंडे, उपमहापौर तसेच अधिकारी यांचा अभ्यास दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात स्वच्छतेच्या बाबतीत देशात सलग अव्वल स्थान पटकावणाऱ्या इंदोर शहराच्या कार्यपद्धतीचा सखोल अभ्यास करण्यात आला. इंदोर शहराने स्वच्छ सर्वेक्षणमध्ये सलग अनेक वर्षे देशात प्रथम क्रमांक मिळवत स्वच्छतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. घराघरातून कचरा संकलन, डोर टू डोर कलेक्शन, ओला आणि सुका कचरा वेगळा करण्याची सक्ती, अत्याधुनिक कचरा प्रक्रिया प्रकल्प, प्लास्टिक विरोधी मोहिमा तसेच नागरिकांचा सक्रिय सहभाग या गोष्टी इंदोरच्या यशामागील प्रमुख कारणे आहेत. शहरातील प्रत्येक नागरिकाला स्वच्छतेची सवय लागावी यासाठी जनजागृती, दंडात्मक कारवाई आणि तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यात आला आहे. या अभ्यास दौऱ्यादरम्यान महाबळेश्वर येथे विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात नागरी स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, स्मार्ट सिटी संकल्पना, नागरिकांचा सहभाग आणि प्रभावी प्रशासन यांसारख्या विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. इंदोर महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचा प्रत्यक्ष अनुभव घेतल्यामुळे नगरसेवकांना आधुनिक व्यवस्थापनाचे ज्ञान मिळाले. दौऱ्यात सहभागी झालेल्या सर्व प्रतिनिधींनी इंदोर महानगरपालिकेच्या कामकाजाचा बारकाईने आढावा घेतला. शहर स्वच्छ ठेवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या यंत्रणा, नियोजन, अंमलबजावणी आणि त्यामागील शिस्तबद्ध प्रणाली यांची माहिती घेण्यात आली. तसेच कचरा प्रक्रिया प्रकल्प, ट्रान्सफर स्टेशन आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांचे व्यवस्थापन यांचा अभ्यासही करण्यात आला. यावेळी इचलकरंजी महानगरपालिकेच्या आयुक्त पल्लवी पाटील यांनी या अभ्यास दौऱ्याचे महत्त्व अधोरेखित करत सर्व नगरसेवक, अधिकारी आणि सहभागींचे आभार मानले. त्यांनी सांगितले की इंदोरच्या धर्तीवर इचलकरंजी शहर अधिक स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक करण्यासाठी या अनुभवाचा निश्चितच उपयोग केला जाईल. स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग वाढवणे आणि प्रभावी अंमलबजावणी करणे ही काळाची गरज आहे. या अभ्यास दौऱ्यामुळे इचलकरंजी शहराच्या स्वच्छता आणि विकास कामांना नवी दिशा मिळेल असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. नमस्कार, मी पल्लवी पाटील, आयुक्त इचलकरंजी महानगरपालिका. आज सर्वच आमचे नगरसेवक यांचा इंदोर प्रशिक्षण दौरा आणि तदनंतर आज त्यांच्या असणारे अधिकार, कर्तव्य, जबाबदाऱ्या, कायदेशीर तरतुदी याविषयीचं आज एक प्रशिक्षण महाबळेश्वर येथे पार पडलेलं आहे. यासाठी खरं तर सर्वच नगरसेवक आता चार्ज झालेत असं म्हणायला हरकत नाही, कारण त्यांच्याशी बोलताना ते मला जाणवलं. आणि निश्चितच या सगळ्या गोष्टीचा इचलकरंजीसाठी चांगला सकारात्मक उपयोग होईल अशी मी आशा बाळगते. त्यांच्या सगळ्यांच्या बोलण्यातून जे जाणवतं आहे त्यातून एकच जाणवतं आहे की त्यांना आता इचलकरंजीसाठी नक्कीच काहीतरी चांगलं करायचं आहे. निश्चितच हा प्रशिक्षण दौरा ज्या वेळेला ठरवावा असं सगळ्यांची मागणी आली त्यावेळेला तो कुठं असावा याविषयी विचार करत असताना इंदोर हे आता भारतातलं सर्वात स्वच्छ शहर आहे. त्याचबरोबर इतरही तिथल्या काही योजना ज्या आहेत त्या बघण्यासारख्या आहेत. त्यामध्ये माननीय परिवहन समिती सभापतींनी परवाच तिथल्या बसेसचाही दौरा केला. आपल्याकडेही आता नवीन बसेस येत आहेत. तर असे नवीन नवीन प्रोजेक्ट काय असतात, त्याची पार्श्वभूमी कशी असावी, वर्किंग कसं चालतं, यासाठी खरं तर तो दौरा खूप गरजेचा होता. आणि तो दौरा अशा शहरामध्ये असावा की जिथं ती नवीन महापालिका झाल्यानंतर एखादं शहर कसं डेव्हलप व्हावं यासाठी आम्ही इंदोर शहराची निवड केली. आणि त्यानंतर आज एक दिवसीय संपूर्ण दिवसभर
प्रशिक्षण आम्ही आयोजित केलं होतं. यामध्ये सकाळी 10 वाजल्यापासून 6 वाजेपर्यंत 100% नगरसेवकांनी उपस्थिती लावून आजचं प्रशिक्षण घेतलं. यामध्ये त्यांच्या काही शंका होत्या, त्यांच्या काही जबाबदाऱ्या किंवा त्यांच्या कर्तव्य याविषयी त्यांना जे काही माहिती पाहिजे होती ती त्यांनी करून घेतली. निश्चितच हे जे प्रशिक्षण शिबिर आहे, प्रशिक्षणाचा हा 2-3 दिवसाचा आमचा जो कार्यक्रम आहे तो सफल झाला असं म्हणायला हरकत नाही, पण तो आम्ही सफल झाला असं तेव्हाच म्हणू जेव्हा निश्चितच इचलकरंजीमध्ये त्याचं इम्प्लिमेंटेशन होईल. प्रशासन म्हणून आणि पदाधिकारी म्हणून आम्ही दोन्ही एकाच गाडीची 2 चाकं एकाच वेळेला स्पीडनी चालवून इचलकरंजी आम्ही चांगली करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. 100% पदाधिकारी आणि प्रशासन हातात हात घालून इचलकरंजी सुधारण्यासाठी, इचलकरंजीचा विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहू आणि निश्चितच काही दिवसात आमच्या सर्वांच्या माध्यमातून इचलकरंजीमध्ये बदल दिसेल अशी आशा व्यक्त करते. इचलकरंजी महानगरपालिका पहिल्यांदाच झाली, नगरसेवक नूतन आहेत, तुम्ही बी महापालिका नवीन आहात. इचलकरंजी पाण्याचा प्रश्न आणि आरोग्याचा प्रश्न ह्या दौऱ्यानंतर मिटेल का? निश्चितच यात फरक मात्र पडू शकतो, कारण मी जसं म्हटलं तसं आपल्या गावाच्या बाहेर गेल्यानंतर इतर शहरं काय आहेत हे ज्या वेळेला बघितलं जातं आणि फक्त निधी असेल तरच एखादी गोष्ट होते असं म्हणण्यापेक्षा जर आपली मानसिकता असेल तर बऱ्याच गोष्टीमध्ये चेंजेस होऊ शकतात. आणि जे निवडून आलेले सन्माननीय नगरसेवक आहेत हे नागरिकांमधून निवडून आलेले आहेत, त्यामुळं त्यांचा नागरिकांशी डायरेक्ट संबंध येतो. त्यामुळं ते नागरिकांमध्ये मिसळून, नागरिकांसोबत राहून, नागरिकांना सोबत घेऊन ते निश्चितच एक चांगलं काम करतील. आणि हे काम करत असताना नागरिकांचा सहभाग हा सगळ्यात महत्त्वाचा सहभाग असणार आहे. त्यामुळं मी इचलकरंजीवासियांनाही विनंती करते की फक्त पदाधिकारी, फक्त प्रशासन नव्हे तर तुमच्या आमच्या सर्वांच्या सहकार्यानं आपण इचलकरंजीमध्ये बदल घडवूयात.